सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला. पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं. रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी. या देशाने पाहिलं. हा चंदीगड पॅटर्न हे 2024च्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे. अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय? त्यांना भीती वाटते. 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, जप्त केले. 200 एका दुकानात. तो भाजपचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या. तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतात तर तशा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत. हा काय खेळ आहे? त्याहीपेक्षा भयंकर. ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं. तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता. संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात. त्या बीएलच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले. आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत. त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत. हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे. त्याच ईव्हीएम कंपनीमध्ये, त्याच बीएल मध्ये ईव्हीएम मध्ये जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त, ती सुद्धा तिथेच बनवली जाते. आणि त्याच्यावर 4 संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या 2 पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आहे. आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडत आहेत ठिकठिकाणी 1000, 500, 400, या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत? हा काय घोटाळा आहे? आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षाने स्वतःचे 4 स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का? भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे. लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात. ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही. महापौर पदाची, ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही. आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत. 700 तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत. काल किशोरीताई पेडणेकरांची चौकशी झाली, संदीप राऊत यांची झाली. पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत, घोटाळे बरं का, हे सगळे मिस्टर घोटाळे बरं का, हे सगळे सीमान घोटाळे हे एकतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत. कोण? घेऊ द्या हो, घेऊ द्या. त्यांच्या पिसेला कोण काय विचारत आहे? घेऊ द्या ना. सगळे घोटाळेबाज, सगळे हे आता तिकडे गेलेले आहेत. गेलेत की नाहीत घोटाळे करून? महापालिका कोणाच्या ताब्यात होती? हेच वापरत होते ना महापालिका. आम्ही नव्हतं महापालिकेत. खिचडीच्या संदर्भातल्या ज्या कंपन्यांना कामं मिळतात यादी जाहीर करा. त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा. हे फीसी घेणार उघडं करेन पूर्णपणे सगळ्यांना. आता सांगतो मी, सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत. ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी. त्यांनी घेऊ द्या पीसी. मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा महाराष्ट्र दौरा कुठे वाढत चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा येत आहेत. येऊ द्या ना, महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ती लोकसभेच्या 4 जागाही जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतं. निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असतं, पण ते प्रचारासाठी येत आहेत. त्यांना प्रचार करू द्या. और क्या आपका है सर, यूसीसी को लेकर जो है पुष्कर सिंह धामी ने ऐलान किया है कि 5 से 8 तारीख को ठीक है, देख लेंगे. उसको लेकर कैसे देखते हैं सर? नहीं, हम देखते हैं ना, हम देखेंगे. अभी हम दिल्ली में जाएंगे, हम बात करेंगे हमारे साथियों से. बजट पेश होने वाला है, अच्छे दिन. समाजवादी पार्टी ने 16 सीट्स अनाउंस कर दी. अच्छी बात है ना. कहीं ना कहीं कॉन्फिडेंस में नहीं लिया गया. मुझे नहीं ऐसा लगता है. मुझे नहीं, ये आपकी सोच है. सर, मैं उत्तर प्रदेश में देखता हूं कि कांग्रेस और समाजवादी पार्टी में अच्छी तरह से बातचीत चल रही है, जैसे महाराष्ट्र में चल रही है, यूपी में चल रही है. बहुत से स्टेट में इंडिया गठबंधन में सीट शेयरिंग के बारे में बहुत ही सकारात्मक तरीके से एक दूसरे के साथ बातचीत चल रही है. अजय राय ने इस चीज को लेकर विरोध किया है कि 2 सीटों पर उन्होंने लिस्ट जारी किया है, उस पर अभी बातचीत चल रही है. यहाँ मैं मुंबई में क्यों बात करूं, मैं दिल्ली में जाकर बात करूंगा, लखनऊ में जाकर बात करूंगा. लखनऊ की बात लखनऊ में. सर, कल बजट पेश होने वाला है. अच्छे दिन का जो बात है वो बीजेपी की ओर से कही जाएगी. किस तरीके से देखते हैं कल के बजट के बाद जो आम नागरिक है उन्हें राहत मिलेगी, महंगाई हुई, बेरोजगारी हो गई और बाकी भी जो समस्या है, क्या उनसे कल के बजट में जो है नागरिकों को राहत मिलेगी? मिलनी चाहिए. चुनाव है, अगर चुनाव है तो राहत मिलेगी, नहीं तो जनता की लूट होगी.